नमस्कार, मी अक्कलवार सर, संचालक परिश्रम अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन वर्ग यवतमाळ. आपले सर्वांचे सहर्ष स्वागत. यापूर्वी लेक्चरमध्ये आपण नफा तोटावर जवळपास 20 प्रकार बघितले आहे. या लेक्चरमध्ये आपण 21व्या प्रकारापासून सुरुवात करणार आहे, तर काळजीपूर्वक लक्ष द्या. पहा, प्रकार नंबर 21, प्रश्न क्रमांक त्यामधला पहिला काय म्हटलं आहे पहा. एने एक वस्तू 750 रुपयाला खरेदी केली, त्याने बीला 20% तोट्याने विकली. बीने सीला ती वस्तू 40% नफ्याने विकली, तर सीला ती वस्तू किती किमतीत मिळाली. सीला ती वस्तू किती किमतीत मिळाली आहे असं म्हटलं आहे त्यांनी. पहा, ए पहिले म्हटलं आहे एने 750 रुपयाला खरेदी केली, म्हणजे खरेदी किंमत ही किती, खरेदी किंमत आहे 750. ठीक आहे. त्यानंतर काय, खरेदी केली त्याने बीला 20% तोट्याने विकली. काय म्हटलं आहे, तोटा. तोट्याने विकली म्हणजे काय, तर 100 मधून वजा करायचा तोटा, म्हणजे 20% तोटा वजा करायचा तुम्हाला. 100 मधनं 20 गेले, राहिले किती, 80. या ठिकाणी आपल्याला असं लिहू शकतोय आपण, पहा 80 भागेला 100. येईल लक्षात. नफा म्हटलं तर +20 करायचे, तोटा म्हटलं तर -20 करायचे. येईल लक्षात. पण 100 या अंकामधनं. त्यानंतर पहा, बीने सीला ती वस्तू 40% नफ्याने विकली. नफा म्हणजे काय, 40% नफा म्हणजे 100 वर 40 मिळवा किंवा 40 वाढवा, याचा अर्थ काय, 140. येईल लक्षात तुमच्या. मग काय झालं आता पहा, गणितामध्ये सुरुवातीला तोटा झाला 20%, नंतर 40% नफा झाला. मग काय, विकली तर सीला ती वस्तू किती किमतीत मिळाली. आता हे झाल्यानंतर उत्तर डायरेक्ट मिळते तुम्हाला. चला काय होईल पहा, हे सोडून पाहू आता आपण. लक्ष द्या. 1 2 1 2 शून्य कटले. परत आता हा शून्य काढून घेतो. पहा, हा शून्य काढला. 5 ने भाग देता येईल आपल्याला डायरेक्ट. पहा, 5 दुने 10, त्यानंतर 5 1 5, इथे 2 राहिले. 7 मधून 5 गेले, 2 राहिले. 5 5 25, हा कटला पूर्ण. ठीक आहे. मग काय राहिलं, या दोन्ही इथे भाग द्या किंवा इथे भाग द्या. या दोन्ही मी इथे भाग देतो, हे राहिले 7. येईल लक्षात. आता पहा, 8 7 56, हे 15 गुणाकारात असेच, आणि हे काय, 8 7 56. या दोघांचा गुणाकार म्हणजे आपलं उत्तर. तर पहा, 15 सक 90, 9 राहिले. 15 5 75, 75 आणि 9 84. 75 आणि 9 84, म्हणजे आपलं उत्तर काय आलं, 840. 840 काय आहे, नफ्याने विकली तर सीला वस्तू किती किमतीत मिळाली. तर 840 रुपयाला ती वस्तू कोणाला मिळाली, तर सीला मिळाली. रुपयाला सीला मिळाली. येईल लक्षात तुमच्या. चला व्यवस्थित लिहून टाका. तोटा म्हटलं तोटा करा, नफा म्हटलं नफा करा. इथं 2च 10 आहे, किती 10 आला तरी अशाच पद्धतीने गणित सोडवायचं आहे. येईल लक्षात. चला त्यानंतरच याच पद्धतीचं परत एक गणित बघू आपण. पहा, लक्ष द्या. प्रकार नंबर 21, प्रश्न क्रमांक त्यामधला दुसरा काय म्हटलं आहेत पहा. एने एक वस्तू 5400 रुपयाला खरेदी केली, त्याने बीला 10% तोट्याने विकली. बीने सीला ती वस्तू 20% नफ्याने विकली, तर सीला ती वस्तू किती किमतीत मिळाली. सेम त्याच पद्धतीचा प्रश्न आहे. नफा आणि तोटा दिला आहे त्या ठिकाणी. आता सुरुवातीला तोटा दिला म्हणजे काय करता येईल, वस्तूची खरेदी किंमत काय, खरेदी किती रुपयाला केली, 5400 रुपयाला केली एने एक वस्तू. ठीक आहे. चला, बीला विकली 10% तोट्याने, म्हणजे काय करू, 10% तोटा म्हणजे 100 मधनं 10 गेले, 90 राहिले. या ठिकाणी 90 लिहा, भागाकारात काय, तर 100 गुणिला. परत त्यानंतर बीने सीला ती वस्तू 20% नफ्याने विकली. नफा म्हणजे काय, प्लस करा. 100 मध्ये 20 मिळवले, 120 झाले, भागाकारात 100. तर सीला ते किती किमतीत मिळाले झालाय. बस डायरेक्ट उत्तरच मिळते. आता आपल्याला काय करता येईल पहा, 1 2 3 4, 1 2 3 4, सर्व 0 0 कटून गेले. येईल लक्षात. काय राहिलं पहा, गुणाकारात हे 54 गुणेला हे 9 आणि ते राहिले गुणेला 12. डायरेक्ट गुणाकार करायचा इच्छेतच, असं काही लिहून वगैरे घ्यायचं नाही. ते तुम्हाला सांगा लागते म्हणून मी लिहून घेतो आहे. एक्झाममध्ये कधीही लक्षात ठेवा, इच्छेत 12 9 108, त्याच्यानंतर हा गुणला 54 करून टाकायचं लवकर. ठीक आहे ना. चला काय होईल मग पहा, 12 9 108. येईल लक्षात. त्यानंतर हा काय, 54 गुणाकार करून टाकू. पहा, लक्ष द्या. 4 8 32, 3 राहिले. 4 0 0, हा 3 इथे. 4 1 4, ओके, हा 0 परत. 5 8 40, 4 राहिले. 5 0 0, हा 4 इथे घेतोय, आणि 5 1 5. येईल लक्षात. बस हा 2, हा 3, हा 4 आणि 4 8, आणि हा 5. किती राहिलं हे उत्तर, 5832 असं उत्तर मिळते तुम्हाला. इथे लिहून टाकतोय मी. पहा, हा सर्वांचा गुणाकार 5832, म्हणजे
सीला ती किती किमतीत मिळाली बघा, सीला ती वस्तू किती किमतीत मिळाली तर 5,832 रुपयाला सीला मिळाली. येईल लक्षात. चला व्यवस्थित लिहून टाका. परत या पद्धतीचाच वेगळा एक प्रकार बघू आता आपण. पहा लक्ष द्या. प्रकार नंबर 22 प्रश्न क्रमांक त्यामधला पहिला. ए ने एक वस्तू बीला 20% तोट्याने विकली, बी ने सीला 30% नफ्याने विकली. जर सीला ती वस्तू 2,080 रुपयाला मिळाली तर ए ने ती वस्तू किती किमतीत किंवा किती रुपयाला खरेदी केली. आता पहा, याच्या पूर्वीच्या टॉपिकमध्ये काय होतं, ए ची खरेदी किंमत दिली होती आणि सी ची आपण काढली. याच्यामध्ये आपल्याला त्यांनी सीचं दिलं आहे बघा, सी ती वस्तू 2,080 रुपयाला मिळाली सीला, सी ची दिली आहे आणि आपल्या खरेदी किंमत ए ची काढायची. याचा अर्थ हे उलटं गणित आहे. त्या गणिताच्या तुलनेत हे गणित कसं आहे, उलट आहे, विरुद्ध आहे. मग काय करता येईल आपल्याला, खरेदी किंमत आपल्याला दिली नाही, काढून घ्यायची आहे. मग खरेदी किमतीच्या ठिकाणी मी एक्स मांडतोय. एक्स गुणेला काय करायचं आहे पहा, सुरुवातीला पहा, ए ने एक वस्तू बीला 20% तोट्याने विकली. तोटा म्हणजे काय, 100 मधून 20 कमी करा. तोटा म्हणजे कमी करणे, वजा करा. म्हणजे 100 मधून 20 कमी केले, राहिले किती 80. या ठिकाणी लिहितो मी 80/100. ओके. चला त्यानंतर बी ने ती सीला 30% नफ्याने विकली. नफा म्हणजे काय, प्लस करा. 100 वर 30% प्लस केले म्हणजेच काय, 130 झाले. या ठिकाणी लिहिले मी 130/100 आणि बरोबर ही किंमत काय, सीला ती वस्तू 2,080 रुपये. 2,080 इथे लिहून टाका, बस झालाय. येईल लक्षात. आता सी ची रेट तर लिहिलं, मग ए ची रेट आपल्याला काढायची आहे, बस झाला. खरेदी किंमत आता काढू आपण डायरेक्ट. मग मला सांगा, एक्सची किंमत काढायची आहे तर या संख्या तिकडे घेऊन जावं लागेल आपल्याला, पक्षांतर म्हणू आपण त्याला. मग काय करता येईल पहा, हा एक्स बरोबर हे 2,080 असेच लिहून टाकतोय. गुणाकारात काय जाईल, छेदामधले जे काही अंक आहे ते अंशामध्ये जाईल म्हणजेच काय, 100 गुणेला 100 आणि छेदामध्ये काय येईल सांगा बरं, 80 गुणेला 130. बस झालं, हे झालं पक्षांतर. 80 गुणेला 130. आता हे सोडून टाकू आपण. पहा लक्ष द्या, हा शून्य कटला, हा शून्य. कोणते वरचे शून्य काढून टाका, छेदातले आणि अंशातले शून्य काढून टाकले. आता आपण काय करता येईल, आता 8ने इकडे भाग जातो का पाहू, देऊन तर पाहू. ठीक आहे, 8 1 8, 8 1 8, 8 दुने 16, 20 मधून 16 गेले, राहिले 4, 4 वर 8 म्हणजे 48. याही 48ला 8ने भाग जातो. 8 सकम 48 या ठिकाणी राहिले 6, 8 सकम 48 म्हणजे पूर्ण भाग गेला. ओके. आता काय राहिलं या ठिकाणी 26. मग मला सांगा, 13 दुने 26 ना. ठीक आहे, 13 1 13, 13 दुने 26. इथं राहिले फक्त 2 आणि या ठिकाणी काय, 100 गुणेला 10 अजून. म्हणजेच पहा, एक्स बरोबर काय, हा 2 लिहून टाकला, हा 4 याच्यातला भाग दिला ना, बाकी उरलेला आहे, हा पकडू नका, हा बाकीचा आहे, हे लक्षात असू द्या. चला, हा 2 असाच, 1 2 3 0 याच्यावर, 1 2 3 0. याचा अर्थ आपल्या गणिताचं उत्तर काय, तर 2,000 रुपये राहील. म्हणजेच काय, तर ए ने ती वस्तू किती रुपयाला खरेदी केली, तर किती रुपयाला खरेदी केली असेल, हे 2,000 रुपयाला खरेदी केली आहे. येईल लक्षात. व्यवस्थित लिहून टाका. याच पद्धतीचं परत एक गणित बघू आपण. पहा लक्ष द्या. प्रकार नंबर 22 प्रश्न क्रमांक त्यामधला दुसरा. ए ने एक वस्तू बीला 40% नफ्याने विकली, बी ने सीला 20% नफ्याने विकली. दोन्ही ठिकाणी नफा आलाय हा. विकली. सीला ती वस्तू 1,344 रुपयाला मिळाली तर ए ने ती वस्तू किती रुपयाला खरेदी केली. येईल लक्षात. आता खरेदी किंमत काढायची, सेम त्याच पद्धतीचं गणित आहे. खरेदी किंमत ए ची एक्स ठेवू आपण. ठीक आहे, गुणेला. चला, सुरुवातीला ए ने बीला 40% नफा म्हणजे काय, प्लस करा, 140. 40% नफा म्हणजे 140, भागाकारा 100. त्यानंतर बी ने सीला 20% नफ्याने विकली, 20% नफा म्हणजे काय कराल, 120 करा, भागाकारा 100. तर ती किती किमतीत मिळाली सीला, ती 1,344. या ठिकाणी लिहितोय 1,344 रुपये. ओके. चला, हे झाली आपली गणिताची मांडणी. आता काय करता येईल, एक्सची रेट पक्षांतर करून टाकू. म्हणजे काय, एक्स बरोबर काय, हे 1,344 लिहून घ्या. गुणाकारात काय, 100 गुणेला 100 हे छेदामध्ये इकडे अंशामध्ये जाईल म्हणजेच काय, 100 गुणेला 100 अंशामध्ये. आणि छेदामध्ये काय येईल, हे 140 गुणेला 120, 140 गुणेला 120. ओके. चला लक्ष द्या, 0 0 काढतोय, 0 0 0 0 काढतोय. 14च्या पाड्यापेक्षा 12चा पाडा सोपा जाते म्हणून पहिले घेऊन घेऊ आपण. पहा, 12 1 12. ठीक आहे, जाईल भाग, नाही गेला तर मग 14 देऊ वाटल्यास पाहू. 12 1 12, 12 1 12 याच्यातले 13 मधून 12 गेले, 1 राहिले. परत 12 1 12, 14 मधून 12 गेले, 2 राहिले आणि 24 राहिले म्हणजे 12 2 24. हा पूर्ण भाग गेला. ओके. आता पहा, 14ने
112ला भाग जातो का? 14चा पाडा नसेल तर 7चा पाडा म्हणून पाहायचा. पहा इथे 7 हे कटले, हा पूर्ण हे कटले, हे काढून टाकतो वाटल्यास इथे, हे पूर्ण काढून टाकले मी. आता पहा 7 दुणे 14. ओके, 7 दुणे 14, 7चा पाडा. इथे 7 1 7 किती राहिले या ठिकाणी? 4 राहिले. 4 11 मधून 7 गेले, 4 राहिले. ठीक आहे. आता इथे झाले 42, म्हणजे काय? 7 सकम 42, म्हणजे हा गेला 6ने भाग, हाय कटला आता पूर्ण. आता 2 भागाकारात राहिले, इकडे राहिले 16. हे 100 वगैरे हे राहू द्या तसेच. ठीक आहे ना. बे 1 बे आणि बे 8 16, म्हणजे 1ची रेट किती? हे 8 अशीच लिहून टाका आणि 2 शून्य या ठिकाणी द्या. बस झाला आहे. हे झालं तुमचं उत्तर. कशाचं उत्तर आहे ते? एने ती वस्तू किती रुपयाला खरेदी केली? तर किती रुपयाला खरेदी केली होती? 800 रुपयाला खरेदी केली. येईल लक्षात. आता पहा काळजीपूर्वक या ठिकाणी कसा भाग दिला कसा नाही हे महत्त्वाचं आहे. हां, हे व्यवस्थित करा. चला त्यानंतरचा नवीन एक प्रकार बघू आता आपण. पहा लक्ष द्या. प्रकार नंबर 23 प्रश्न क्रमांक त्यामधला पहिला काय म्हटलं आहे? प्रीतमने 16 डझन सफरचंद 80 रुपये डझन प्रमाणे खरेदी केले. त्यातील 3 डझन सफरचंद खराब निघाले. त्यांना 410 रुपये नफा मिळवण्यासाठी प्रति डझन कोणत्या दराने सफरचंद विकावे लागेल? म्हणजे एका डझन सफरचंदची रेट काढायची आहे, त्याच्यामध्ये 410 रुपये त्याला फायदा झाला पाहिजे आणि 3 डझन सफरचंद खराबही निघाले. मग काय करता येईल पहा. आता या ठिकाणी पहा प्रीतमने 16 डझन सफरचंद, किती डझन सफरचंद घेतले आहे? 16 डझन सफरचंद घेतले आहे प्रीतमने. किती रुपये डझन प्रमाणे? 80 रुपये डझन प्रमाणे. हे किती रुपये झाले पहिले पाहून घेऊ आपण. म्हणजे एकंदरीत त्याने किती रुपयाचे सफरचंद आणले हे पाहू. चला पहा, हा शून्य असाच. ठीक आहे. 8 सकम 48, 4 राहिले. 8 1 8, 8 आणि 4 12, म्हणजे त्यांनी 1280 रुपयाचे सफरचंद पूर्ण आणले. हे झाली त्याची खरेदी किंमत. येईल लक्षात. आता काय होईल पहा. सफरचंद खराब निघाले. किती? 3 डझन सफरचंद खराब निघाले. आता मला सांगा त्याच्याकडे सफरचंद किती होते? पहिले 16 होते. या 16 वजा 3 करतोय मी. 16 वजा किती? 3. आणि इकडे काय गुन्हेला किती? किती रुपये डझन प्रमाणे? म्हणजे हे 80 रुपये डझन प्रमाणे आणलं नाही. हे माहीत नाही आता. नवीन रेट राहील याची, कारण 3 डझन हे कमी झाले नाही याच्यातले. आणि मला सांगा त्यांनी नफा किती कमवायचा आहे त्याला? 410 रुपये. म्हणजेच पहा हे लिहून घेतो आहे 1280 प्लस हे 410. येईल तुमच्या लक्षात? येईल लक्षात. आता काय होईल पहा. हे सोडून घेऊ पहिले. पहा 16 वजा 3 हे झाले 13. इथे लिहून घेतोय 13 गुन्हेला किती? तर x किती रुपये डझन प्रमाणे हे काढायचं आहे आपल्याला. बरोबर. यांची टोटल करून घेतोय. हा 0 0, 8 आणि 1 9, 4 आणि 2 6 आणि हा 1, म्हणजे 1280 आणि 410 बरोबर 1690 होतात. येईल लक्षात. आता पहा 13 डझन सफरचंद आहे आपल्याकडे. 3 तर डझन खराब झाले ना. 13 डझन सफरचंद आहे आणि 1680 रुपये आपल्याला कमाई करायची आहे. 1690 रुपये आपल्याला कमाई करायची आहे. तर मग काय करता येईल? एक्सची रेट किती? बस झालाय. आता एक्सची रेट काढण्यासाठी एक्स बरोबर काय? हे 1690 असेच आणि छेदामध्ये काय जाईल? हा 13. आता तुम्हाला 13चा हा वर्ग दिसत आहे वरत. 169 हा 13चा वर्ग आहे, म्हणजे पूर्ण भाग जातो. म्हणजे एक्सची रेट किती पहा? 13 1 13 आणि या ठिकाणी राहील 13. म्हणजे 13वर 1 शून्य, याचा अर्थ 130 रुपये डझन प्रमाणे तुम्हाला सफरचंद विकावे लागेल. येईल लक्षात तुमच्या. पहा पहिले किती रुपये डझन प्रमाणे आणलं त्याने? 80 रुपये. आणि तो विक्री किती रुपये डझन प्रमाणे करत आहे? 130. एवढे भाव वाढवले कशासाठी त्यांनी? तर पहा त्याचं कारण असं झालं, त्याने फक्त 410 रुपये कमवले, परंतु 3 डझन खराब झाले ना, त्याचाही भर काढावा लागेल ना त्याला. 3 डझन खराब झाले, त्याच्यानंतर 410 कमाई केली, मग त्याच्यामुळे ती रेट किती झाली? 80 रुपयाची रेट झाली आपली 130 रुपये. पण यांनी प्रश्न काय विचारला आपल्याला डायरेक्ट पहा, प्रति डझन कोणत्या दराने सफरचंद विकावे लागेल? तर त्याला कोणत्या दराने सफरचंद विकावे लागेल? 130 रुपये प्रति डझन दराने. ओके, चला हे व्यवस्थित समजून घ्या. परत याच पद्धतीचे एक गणित बघू आपण. ठीक आहे, चला पहा. लक्ष द्या. प्रकार नंबर 23 प्रश्न क्रमांक त्यामधला दुसरा काय म्हटलाय? मनीषने 8 डझन पायनॅपल 130 रुपये डझन प्रमाणे खरेदी केले. त्यातील 2 डझन पायनॅपल खराब निघाले. त्यांना 280 रुपये नफा मिळविण्यासाठी प्रति डझन कोणत्या दराने पायनॅपल विकावे लागेल? त्याच पद्धतीचं गणित आहे. पायनॅपलचं गणित आलं आहे. आता काय म्हटलं आहे त्यांनी पहा, त्याच पद्धतीने सोडून घेतोय. पहा पहिले तर खरेदी किती रुपयाची केली ते आपण काढून घेऊ. म्हणजेच काय? 8 डझन पायनॅपल 130 रुपये डझन प्रमाणे. याचा अर्थ काय? 8 गुणेला 130,
म्हणजे किती रुपयाचे पूर्ण पायनॅपल आणले ते निघून जाते. याचा अर्थ याचा गुणाकार करावा लागेल. पहा 8 0 0 डायरेक्ट तेरी आठी चालते, पण आपल्याला आरामशीर काढायचं आहे, म्हणजे काय तुम्हाला कळलं पाहिजे असं. ठीक आहे, पहा 8 0 0 8 त्रिक 24 किती राहिले 2, 8 1 8 9 10 म्हणजे 1040 रुपयाचे ते पूर्ण पायनॅपल विकत आणले आहे. ठीक आहे, आता काय होईल पहा. आता याच्यापैकी त्याने काय म्हटलं आहे की त्यातील दोन डझन पायनॅपल खराब निघाले. मग 8 डझन होते, त्याच्यापैकी 2 डझन म्हणजे काय 8 वजा 2 करतोय. हे काय निघाले खराब निघाले, म्हणजे काय कमी होईल त्यातले. ठीक आहे, आणि या ठिकाणी काय किती रुपये डझन प्रमाणे आणले, पहिले त्याने 130 रुपये डझन प्रमाणे. आता हे किती रुपये डझन प्रमाणे माहीत नाही, त्या ठिकाणी काय ठेवायचं एक्स. तर बरोबर काय, आता 1040 रुपयाचे त्यांनी आणले, त्याला नफा किती कमाई करायचा आहे 280 रुपये प्लस इथे लिहितो मी 280. येईल लक्षात. म्हणजे काय करता येईल आता पहा, आता रेट काढू आपण डायरेक्ट. 8 वजा 2 6, या ठिकाणी लिहितो मी 6 गुणिला हा एक्स. एक्सची रेट काढायची आहे बरं आपल्याला. बरोबर, यांची बेरीज करून घेतोय 0 0 इथे 0, 8 आणि 4 12 राहिला किती 1 इथे 1 लिहितो. हे 3 आणि 0 3च आणि हा 1 1320 रुपयाची विक्री त्यांना करायची आहे, तेव्हा त्याला 280 रुपये फायदा होईल. ओके, चला एक्सची रेट आता इझिली काढता येईल. हे 3च आहे या ठिकाणी. पहा हा एक्स बरोबर 1320 भागाकारात किती, तर हा 6 बस झाला आहे. एक्स बरोबर किती मग 6 1 6 6 दुणे 12, पहा इथे 1 राहिला, परत 6 दुणे 12 आणि हा 1 0. याचा अर्थ जर 1320 रुपयाला 6ने भागलं तर उत्तर किती मिळते तुम्हाला 220 रुपये असं उत्तर मिळते. मग हे 220 रुपये प्रति डझन दराने त्याला पायनॅपल विकावे लागेल. किती रुपये डझन 220 रुपये डझन. इथे लिहून टाकतोय डझन. येईल लक्षात. चला लिहून टाका तुम्ही उत्तर. ठीक आहे, चला त्यानंतरचा एक नवीन प्रकार बघू आता आपण. पहा लक्ष द्या, प्रकार नंबर 24 प्रश्न क्रमांक त्यामधला पहिला. एका व्यक्तीने 2400 रुपयात 70 किलो साखर विकत घेतली, त्यातील 30 किलो साखर 40 रुपये किलोने विकली, तर त्याला व्यवहारात 200 रुपये नफा घ्यायचा असल्यास उर्वरित साखर किती रुपये किलोने विकेल. आता कुठला एखादा विक्रेता काय करतो, कमी रुपयात आणलेली वस्तू जास्त रुपयात विकण्याचे प्रयत्न करतो. मग त्याच पद्धतीने याने प्रयत्न केले, 200 रुपये व्यवहारामध्ये कमाई करायची, याला बस झालं, बाकी काहीच नाही. पहा लक्ष द्या. आता पहा, एका व्यक्तीने 2400 रुपयात 70 किलो साखर, किती किलो साखर आणली 70 किलो साखर आणली. किती रुपयात आणली त्याने 2400 रुपयात आणली. हे लक्षात. ही खरेदी किंमत झाली, पण त्या खरेदी किंमतीवर त्याला नफा कमवायचा आहे. किती रुपये, फक्त 200 रुपये. 200 रुपये नफा घ्यायचा आहे, म्हणजे या ठिकाणी करतो 200 रुपये प्लस. मग मला सांगा 2400 आणि 200 झाले 2600. 2600 रुपयाची त्याला विक्री करायची आहे. आता येईल लक्षात. 2600 रुपये जेव्हा विक्री कराल त्यावेळेस त्याला 200 रुपये नफा मिळेल. येईल लक्षात. आता पहा काय केलं आहे त्यांनी, मग 30 रुपये किलो दराने साखर 40 रुपये किलो विकून टाकले. म्हणजे काय 30 किलो दराने 30 किलो साखर 40 रुपये किलोने विकले. 30 किलो साखर म्हटलाय म्हणजे 70 किलोच्या खाली 30 किलो लिहा आणि किती रुपये दराने त्याने विकले 40 रुपये किलो दराने. 40ची रेट होती. विक्री चालू केली. आता त्यांनी काय केलंय 30 किलो साखर विकली 40 रुपये किलो दराने. म्हणजेच काय होईल आता पहा 4 त्रिक 12 हे किती झाले 12 वर किती 0 1 2 ही झाली त्याची सुरुवातीची विक्री. अजून आपली साखर विकायची आहे, त्यातले फक्त 30 किलो त्यांनी विकले आहे. किती रुपये दराने 40 रुपये किलो दराने 1200 रुपयात झाले. आता हे 1200 मी या ठिकाणी न लिहिता इथे लिहितो. हे 1200 बघा बरोबर इथे लिहितो मी 1200. ठीक आहे. आता पहा त्याला विक्री कितीची करायची होती 2600. त्याने किती रुपयाची सध्या केली 1200ची. परत त्याला किती रुपयाची करायची आहे तर 2600 मधून 1200 गेले 2400 रुपयाची परत त्याला विक्री करायची आहे. येईल लक्षात. आता पहा 2400 रुपयाची विक्री करायची आहे, मग त्याच्याकडे साखर किती बाकी राहिली 70 किलोमधून 30 किलो त्याने विक्री केली, म्हणजे राहिली किती 40 किलो साखर अजून त्याच्याकडे आहे. यांनी प्रश्न काय केला आहे पहा, तर उर्वरित साखर किती रुपये किलोने विकावं लागेल. उर्वरित साखर किती आहे 40 किलो साखर आहे, किती रुपये किलोने विकायची आहे, म्हणजे हे किती रुपये बाकी आहे अजून 2400. मग पहा या ठिकाणी लिहून घेतोय उर्वरित काय रुपये आहे हे 2400 आणि उर्वरित साखर किती आहे तर 40 किलो किती आहे तर 40 किलो. बस झाला. हे भागितलं की तुम्हाला काय मिळते उर्वरित साखर किती रुपये किलोने विकावे लागेल, म्हणजे 1 किलो साखरेची तुम्हाला रेट मिळते. आता पहा लक्ष द्या. आता उर्वरित साखर आहेत किती रुपये किलोने विकावे लागेल पाहून घेऊ. 0 0 काटला
4ने पूर्ण भाग जाते असं लक्षात येते. 4 एक 4, 4 सक 24 आणि हा एक 0. याचा अर्थ 60 रुपये किलो दराने त्याला ती साखर विकावे लागेल. तर त्याला काहीच म्हणजे काय याच्यामध्ये या व्यवहारामध्ये 200 रुपये नफा होईल. तोटा तर होणार नाही पण नफा होईल त्याचा 200 रुपये. येईल लक्षात. चला व्यवस्थित लिहून टाका. परत एकदा समजून सांगतोय पहा. 70 किलो साखर आणली त्यांनी 2400 रुपयामध्ये. 200 रुपये त्याला नफा कमवायचा आहे. 2600 रुपयाची तो विक्री करेल. ओके. त्यानंतर त्यांनी विक्री चालू केली. 30 किलो साखर विकली 40च्या रेटने. मग मला सांगा हे किती रुपये कमवले त्यांनी? 1200 रुपये. मग विक्री करायची होती 2600ची, विक्री कितीची केली? 1200ची. अजून विक्री कितीची करायची आहे? 2400 रुपये बाकी आहे. 2400 रुपये अजून कमाई करायची आहे त्याला. मग हे 2400 इथे लिहिले. मग मला सांगा साखर किती बाकी राहील? 40 किलो. इकडे पहा 70 मधून 30 गेले 40 राहिले. 40ने याला भागून टाकलं म्हणजे आपलं उत्तर मिळालं. ओके. चला त्यानंतर याच पद्धतीचं परत एक गणित सोडू आता आपण. लक्ष द्या. प्रकार नंबर 24 प्रश्न क्रमांक त्यामधला दुसरा. एका व्यक्तीने 500 रुपयात 25 किलो तांदूळ विकत घेतले. त्यातील 15 किलो तांदूळ 20 रुपये किलोने विकले तर त्याला व्यवहारात 100 रुपये नफा घ्यायचा असल्यास उर्वरित तांदूळ किती रुपये किलोने विकेल? त्याच पद्धतीचं गणित आहे. पहा काय करतोय दुकानदार. 500 रुपयात 25 किलो तांदूळ विकत आणतो आहे. ठीक आहे. त्यानंतर त्याला त्या व्यवहारात 100 रुपये कमाई करायची आहे. म्हणजे काय करेल तो पहा. 25 किलो तांदूळ त्याने आणले किती रुपयामध्ये? 500 रुपयामध्ये आणले. पण त्याला 100 रुपये नफा कमवायचा आहे म्हणजे तो 600 रुपयाला विक्री करेल. ओके. 100 रुपये नफा करायचा आहे. नफा इथे नफा व्यवस्थित पहा. 100 रुपये नफा. हा काय आहे तर हा आहे नफा. मग हे काय आहे तर हे त्याची विक्री किंमत. हे काय त्याला विक्री करायची आहे. ओके. आता पहा विक्री त्या चालू करतोय. 15 किलो तांदूळ 20 रुपये किलोने विकतोय. पहा 15 किलो या तांदूळपैकी 15 किलो तांदूळ तो 20 रुपये किलोने विकतो. 15 दुने 30 हे किती झाले? 300. येईल लक्षात. 300 रुपयाची त्यांनी विक्री केली. आता हे 300 इथं नाही लिहिता त्याच पद्धतीने मी इकडे लिहून घेतो. हे 300 या ठिकाणी ठेवले. ओके. हेच 300 इथे ठेवले असं गृहीत धरा. ओके. चला काय होईल मग पहा. 600 कमाई करायची आहे. 300 कमाई केले. बाकी किती कमवायचे राहिले? 300 रुपये कमाई करायचे राहिले. मग त्याच्याकडे तांदूळ किती राहिले पहा बरं. 25 मधून 15 गेले. किती राहिले तांदूळ? 10 किलो तांदूळ आहे फक्त. 10 किलो तांदूळ आहे आणि 300 रुपये त्याला कमाई करायची आहे. म्हणजे काय 300 रुपये कमाई करायचे. 10 किलो तांदळाने त्याला भागून टाकू. बस झालाय. काय होईल? 0 0 कटला म्हणजे काय 30. 30 रुपये किलो दराने त्याला उर्वरित तांदूळ विकावे लागेल. त्याने तेच म्हटलं आहे पहा. उर्वरित तांदूळ किती रुपये किलोने विकावे लागेल तर किती रुपये? 30 रुपये किलो दराने. ओके. येईल लक्षात. चला त्याच पद्धतीचं एक वेगळा प्रकार पाहू या नंतरचा आपण. लक्ष द्या. प्रकार नंबर 25 प्रश्न क्रमांक त्यामधला पहिला. काय म्हटलं आहेत पहा. एका दुकानदाराने 2/5 वस्तू 36% नफ्याने विकली आणि उर्वरित वस्तू 26% नफ्याने विकली तर त्याचा एकूण नफा किती? एकूण नफा आपल्याला काढायचा आहे. काय म्हटलं आहेत पहा. लिहून घेऊ. एका दुकानदाराने 2/5 वस्तू 36% नफ्याने. लक्ष द्या. हा 2/5 वस्तू किती टक्क्याने? 36% नफ्याने. डायरेक्ट 36ने गुणाकार करून टाकायचा. आणि म्हटलं म्हणून प्लस करतोय. आणि उर्वरित वस्तू, उरलेली वस्तू म्हणजे कोणती? हे बघा 5 मधून 2 विकली. समजा 5 मधून 2 वस्तू विकल्या गेली. राहिली किती? 3. लक्षात आलं का? किंवा असं करायचं आहे. उर्वरित जर वस्तू काढायची आहे. एका वस्तूमधून काय मायनस करा? 2/5 मायनस करा. असं 2/5 मायनस केलं तरीही उत्तर मिळते. पहा 2/5 जर मायनस केलं उत्तर किती मिळते याचं? 5 1 5. 5 वजा 2 बघा 5 1 5. 5 वजा 2 3 म्हणजे 3/5. लक्षात आलं तुमच्या? पहा 5 1 5. 5 वजा 2. 5 1 5 झाले. 5 मधून 2 वजा करा म्हणजे 3/5. छेदामधला 5 असंच लिहून टाका. किंवा डायरेक्टही मिळते. 5 मधून 2 मायनस करा 3 राहते. 3/5. येईल लक्षात. किंवा हे असंही लिहिता येईल तुम्हाला. हे याच्यासाठी काय केलं आपण? उर्वरित काढण्यासाठी उर्वरित काढला आपण. काय काढलं? हे उर्वरित काढलाय. उर्वरित किती? 3/5. पहा आता त्यांनी म्हटलं उर्वरित वस्तू हे काढलाय आपण 3/5. उर्वरित वस्तू 26% नफ्याने. या ठिकाणी गुणेला करा 26. बस झालाय. तर विकली तर त्याचा एकूण नफा. एकूण म्हटलं आहे म्हणून काय? बेरीज. दोघांची बेरीज केली आहे. इथं आणि म्हटलं आहे. एकदा लक्षात. चला काय होईल हे सोडून घेऊ आता. 5ने जर याला भाग वगैरे दिला तर पॉईंटमध्ये मिळते. मग काय कराल? 36 दुने 72 आणि छेदामध्ये काय तर 5. हे प्लसचं चिन्ह असंच. परत 26 त्रिक 78. 5 सोडून 3 सक 18. 1 राहिला.
3 2 6 आणि 1 7 हे झाले 78. छेदामध्ये किती, तर हे राहिले 5. ओके. आता काय होईल पहा, आता बेरजेच चिन्ह आहे, पायासारखं आहेत, म्हणजे पायासारखं असंच लिहून टाका, म्हणजे अंशाची काय होईल बेरीज, तेही करून टाकू बेरीज. पहा 8 आणि 2 10, 10 शून्य राहिला 1, 7 आणि 7 14 आणि 1 15, हे किती झाले 150. अंशामध्ये झाले 150 आणि छेदामध्ये आले 5. 5 ने 150ला पूर्ण भाग जातो आणि उत्तर मिळते आपल्याला किती पहा, 5 1 5, 5 त्रिक 15, याचा अर्थ 3 वर हा 1 0, म्हणजे उत्तर काय मिळाला तुम्हाला 30. हे काय 30 विकली तर त्याचा एकूण नफा किती, तर एकूण नफा किती होईल, 30% नफा होईल. एकूण नफा येईल लक्षात. चला व्यवस्थित असं लिहून टाका. परत एकदा समजून सांगतो आहे, याच्यात समजण्यासारखं एकच आहे, 3/5 आलं कसं येईल लक्षात. परत सांगतोय 2/5 36ने विकल्या त्यांनी 36%. बघा त्यानंतर उर्वरित म्हटला, उर्वरित म्हणजे काय, 5 मधून 2 गेले 3 अंशात लिहून टाकायचे. बघा 5 मधून 2 गेले 3 अंशातल्या, छेदामध्ये जशा तसा 5 लिहा, किंवा हे प्रक्रिया आपण इकडे केली आहे ते लक्षात घ्या. चला पहिले मग आता हे जर डायरेक्ट सोडवलं तर पॉईंटमध्ये निघते, पण 36 दुने 72 छेदामध्ये 5 असाच, आणि 26 त्रिक 78 छेदामध्ये 5 तसाच. पायासारखा असल्यामुळे सारखा तसाच ठेवला आहे. या दोघांची बेरीज केली 150, 150ला 5ने भागलं, उत्तर किती मिळालं 30%. बरोबर काय आपलं उत्तर येईल लक्षात. चला व्यवस्थित लिहून टाका. याच पद्धतीचं परत एक गणित सोडव. पहा लक्ष द्या, प्रकार नंबर 25 प्रश्न क्रमांक त्यामधला दुसरा. एका दुकानदाराने 310 वस्तू 42% नफ्याने विकली आणि उर्वरित वस्तू 12% नफ्याने विकली, तर त्याचा एकूण नफा किती. एकूण नफा काढायचा आहे, सेम त्याच पद्धतीचं गणित आहे. पहा लक्ष द्या, काय म्हटलं, एका दुकानदाराने 310, हे लिहून घेतोय मी 3/10, किती टक्क्याने, 42%, हे लिहून घ्यायचं. आणि पहा नफ्याने विकली, आणि म्हणजे काय प्लस, तर काय उर्वरित वस्तू, उर्वरित म्हणजे काय, किती उरले आहे, 10 मधून 3 गेली, किती राहिले 7, 7/10 डायरेक्ट. ठीक आहे ना. किंवा असे काढू शकता तुम्ही, 1 मधून वजा करा किती 3/10, इथे करायचं असं 3/10, बरोबर काय येते 10 1 10, 10 वजा 3, 10 मधून 3 गेले, किती राहिले 7, 7/10 येईल लक्षात. या पद्धतीने सोडवता येते. एक तर या पद्धतीने करा, किंवा मग डायरेक्ट आपलं काय, 10 मधून 3 गेले 7, 7/10, हे किती टक्क्याने, तर हे 12%. इथे लिहितो मी 12%. बस झालाय. हे आपल्याला सोडवायचं, हे एकदा सोडवा ते एकदा सोडवा, म्हणजेच काय होईल, 10 आणि इकडे वगैरे भाग जात नाही, देऊ नका. काय होईल पहा, 42 त्रिक किती होते पाहून घेऊ. पहा 3 दुणे 6, 3 चौक 12, हे झाले 126, छेदामध्ये काय तर 10, प्लसचं चिन्ह असंच द्या. त्यानंतर 12 साती 84, बघा 12 साती किती 84 लिहून घेतले आहे मी, छेदामध्ये काय तर हे 10. आता पायासारखा असल्यावर अंशाची काय होते बेरीज किंवा वजाबाकी, परंतु इथे बेरजेच चिन्ह आहे म्हणून बेरीज करू आता आपण. चला छेदामध्ये किती तर 10. ठीक आहे. चला 126 आणि 84 किती होते पहा, 6 आणि 4 10, 10 शून्य राहिला 1, 8 आणि 1 9, 9 आणि 2 11, 11शी 1 राहिला 1, 1 आणि 1 2. याचा अर्थ 226 आणि 84, सॉरी 126 आणि 84 याची जर बेरीज केली तर किती होते 210. आता 210 भागेला किती 10, 10 भागाकारात आहे तर अजून सोपी झाला आहे. 0 0 कटला की उत्तर मिळते, म्हणजेच काय उत्तर मिळालं आपल्याला फक्त 21% काय होईल याचा नफा होईल. सगळं टक्क्यामध्ये विचारलं, उत्तर टक्क्यामध्येच येईल लक्षात. चला लिहून टाका, काय राहील 21% नफा होईल या गणितामध्ये. ओके. चला त्यानंतरचा प्रकार बघू आता आपण एक. लक्ष द्या, प्रकार नंबर 26 प्रश्न क्रमांक त्यामधला पहिला. एक दुकानदार एका वस्तूच्या छापील किमतीवर 20% सूट देतो, तरीही त्यास 20% नफा होतो. त्या वस्तूची छापील किंमत 1200 रुपये असेल तर वस्तूची खरेदी किंमत किती. खरेदी किंमत म्हणजे काय, ज्या किमतीला आपण वस्तू आणली ती, आणि छापील किंमत म्हणजे काय, त्याने आपल्या मनाने छापलेली ती रेट, त्याला छापील किंमत म्हटला जाते. 500ची वस्तू तो 700 रुपये लिहून 700ला विकू शकतो, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे ना, त्याला छापील किंमत म्हणू शकतोय आपण. चला तर पहा, काढायला काय सांगितलं तर वस्तूची खरेदी किंमत किती. खरेदी किंमत काढायला सांगितली. खरेदी किंमती सूत्र वापरू आपण या ठिकाणी. पहा लक्ष द्या व्यवस्थित. खरेदी किंमत बरोबर छापील किंमत गुणिला शेकडा वजा सूट, हे कंसात घ्यायचं, आणि भागेला
शेकडा अधिक नफा या पद्धतीने सूत्र यूज करायचं. काय म्हटलं आहेत पहा, खरेदी किंमत बरोबर छापील किंमत गुणिला शेकडा वजा सूट भागाकारात शेकडा अधिक नफा. व्यवस्थित असं सूत्र लिहून टाका, येईल लक्षात. पहा या पद्धतीने या सूत्रानुसार या गणिताला आता आपण सोडू. यांनी म्हटलं आहे छापील किंमत काढा. पहा वस्तूची खरेदी किंमत काढा असं म्हटलं आहे. म्हणजे काय करता येईल, एक्स बरोबर काय होईल मग पहा. आता त्यांनी म्हटलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला छापील किंमत, गणितामध्ये छापील किंमत कुठे आहे हे बघा. छापील किंमत 1200 रुपये. ओके, 1200 रुपये लिहून टाकतोय सुरुवातीला मी. हे लिहिले मी 1200 रुपये. ओके, त्यानंतर म्हटलं आहे शेकडा सूट. मग या गणितामध्ये सूटही 20% आहे आणि नफा पण 20% आहे. म्हणजे काय करता येईल या ठिकाणी कंस करून किंवा मग गुणाकारात चिन्ह करा, नंतर कंस करा वाटल्यास. 100 वजा 20 शेकडा सूट आहे 20. त्यानंतर छेदामध्ये काय शेकडा नफा. नफा आपण कशात लिहितो, प्लसमध्ये करतोय, ह्या लिहितोय 20. बस झालाय. या पद्धतीने गणिताची मांडणी झाली ही. आता काय करता येईल पहा, एक्स बरोबर किती, हे 1200 जसेच्या तसेच. त्यानंतर 100 वजा 20 म्हणजे हे लिहिले मी 80. त्यानंतर 100 अधिक 20 म्हणजे हे झाले 120. हे अतिशय सोपे आहेत पहा. 120 पूर्णच कटत आहे. म्हणजे 120 एक 120 आणि 120 एक 120. इथं 10 राहिली ते 80 राहिले. 80 गुणिला 10 किती होतात 800. 80 अशीच लिहून टाका आणि हा 10 मधला 1 शून्य म्हणजेच आपलं उत्तर काय 800 रुपये. ह्या 800 रुपये काय आहे तर खरेदी किंमत किती. 800 रुपये आपल्या गणिताची काय तर खरेदी किंमत. ओके, चला व्यवस्थित असं लिहून टाका आणि ते सूत्र व्यवस्थित पाठांतर करा. हे सूत्र ठीक आहे, एकच सूत्र पाठ ठेवायचं आहे आपल्याला. मग त्यांनी खरेदी किंमत विचारो की मग छापील किंमत विचारो, एकच सूत्र यूज करायचं आहे आपल्याला. ओके, चला लिहून टाका. त्यानंतरचं परत एक याच पद्धतीचं गणित बघू आता आपण. लक्ष द्या, प्रकार नंबर 26 प्रश्न क्रमांक त्यामधला दुसरा. एक दुकानदार एका वस्तूच्या छापील किमतीवर 30% सूट देतो, तरीही त्यास 10% नफा होतो. त्या वस्तूची छापील किंमत 4510 रुपये असेल तर वस्तूची खरेदी किंमत किती. खरेदी किंमत काढायचं आहे. खरेदी किंमत सूत्र याच्यापूर्वी आपण लिहिलं आहे, त्याच पद्धतीने मांडणी करतोय. खरेदी किंमत काढायची या ठिकाणी लिहितोय एक्स बरोबर काय तर आपल्याला पाहिजे छापील किंमत. छापील किंमत आहे आपल्याला दिली आहे तिने 4510 गुणिला काय करू शेकडा सूट पाहिजे. आता आपल्याला शेकडा सूट म्हणजे 100 लिहितो आणि सूट किती दिला आहे त्याने 30%. ओके, चला त्यानंतर काय परत शेकडा नफा किती दिला त्याने 10% नफा. बस झालाय. ही झाली आपल्या गणिताची मांडणी. सोडून घेऊ पहा. एक्स बरोबर किती मग हे 4510 असेच गुणिला हे किती राहील पहा 100 वजा 30 म्हणजे हे राहिले आपले 70 आणि छेदामध्ये काय 100 अधिक 10 म्हणजे हे झाले 110. येईल लक्षात. पहा 00 कट करतोय, भागाकारच करायचा आहे आता आपल्याला. पहा 00 कट करायचं. 451ला 11ने भागून पाहू भाग जाते का पाहू. 11 एक 11 ठीक आहे. 11 चोक 44. 44 म्हणजे 45 मधला 1 राहिला. 11 एक 11 हे 11च बाकी राहिले. 11 एक 11 हे किती झाले 41. 41 गुणिला 70 म्हणजे आपलं उत्तर. येईल लक्षात. पहा काय होईल. हा एक 0 असाच 1शी रेट काढतोय लक्षात घ्या. हा 0 असाच 7 एक 7 येईल लक्षात आणि 7 चोक 28 म्हणजे आपलं उत्तर काय राहिलं 2870 रुपये. त्याची काय राहील खरेदी किंमत राहील. ही झाली 2870 खरेदी किंमत. 1शी रेटच म्हणजे खरेदी किंमत काढत होता आपण. ओके, चला लिहून टाका. याच पद्धतीनं याच्यापेक्षा थोडा वेगळा टॉपिक यानंतरचा बघू आता आपण. लक्ष द्या. प्रकार नंबर 27 प्रश्न क्रमांक त्यामधला पहिला. एक दुकानदार एका वस्तूच्या छापील किमतीवर 10% सूट देतो तरीही त्यास 17% नफा होतो. त्या वस्तूची खरेदी किंमत दिली आहे. खरेदी किंमत 2000 रुपये असेल तर वस्तूची छापील किंमत किती. वस्तूची छापील किंमत आता विचारली आपल्याला. सूत्र वेगळं वापरू नका, मी त्याच पद्धतीने गणित सोडून सांगतोय तुम्हाला. पहा लक्ष द्या. काय दिलं काय आहे त्यांनी आपल्याला खरेदी किंमत दिली आहे. काय दिली खरेदी किंमत. हे बघा खरेदी किंमत सुरुवातीला त्यांनी काय किंमत दिली आपल्याला 2000 ही लिहून टाकतोय मी. 2000 रुपये दिले आहे ठीक आहे. त्यानंतर काय करतोय पहा बरोबरचं चिन्ह असंच. छापील किंमत दिली आहे का आपल्याला नाही. छापील किंमत काढायची आहे त्या ठिकाणी ठेवतो एक्स. त्यानंतर गुणिला काय कराल शेकडा सूट. शेकडा वजा सूट किती आहे 10% सूट आहे म्हणजे काय करतो शेकडा वजा 10 येईल लक्षात. आणि शेकडा नफा किती आहेत पहा. शेकडा नफा सूत्रानुसार आहे 17% म्हणजेच काय करू 100 अधिक 17
ही झाली आपल्या गणिताची मांडणी. छापील किमतीच्या ठिकाणी एक्स ठेवला आहे, बाकी तशीच्या तसं सूत्रानुसार मांडणी केली. आता काय होईल पहा, परत याच पद्धतीनं केलं तर काय होईल, हे 2000 असेच बरोबर एक्सच्या ठिकाणी एक्स असाच गुणेला 100मधनं 10 गेले, हे राहिले 90 आणि इकडे काय तर 100 अधिक 17 म्हणजे हे झाले 117. बस झालं. आता रेट कशाची पाहिजे आपल्याला, एक्सची रेट पाहिजे. मग पक्षांतर करून टाकतोय. पहा लक्ष द्या, हे एक्स बरोबर किती तर एक्सची रेट पहा, एक्स बरोबर सोडवत आहे मी, तर हे 2000 जसेच्या तशी लिहिले मी. पहा इकडे, ठीक आहे. अंशामध्ये काय जाईल, छेदातला अंक इकडे अंशामध्ये जाईल किती तर 117 लिहिलाय मी, आणि छेदामध्ये किती येईल तर छेदामध्ये येईल हा 90. बस झालाय. हे सोडवलं की आपल्याला उत्तर मिळते आपलं. ठीक आहे. पहा काय फक्त एक पक्षांतर केलं, बाकी काहीच केलं नाही मी. हा 0 0 कटला, 9 ने 117ला भाग जातो. पहा 9 1 9, 9 1 9, 11 मधून 9 गेले किती राहिले 2, मग 2 वर 7 म्हणजे 27, 27ला 2 ने भाग 9 ने भाग जातो, 9 त्रिक 27. ओके. आता पहा 13 गुणेला हे 200, 13 दुणे 26, या ठिकाणी लिहिले मी 26. शून्य सांगा, 1 2 1 2 बरोबर काय तर एक्स. याचा अर्थ या एक्सची रेट किती मिळाली आपल्याला 2600. नाही 2600 काय काढला आपण, कुठली किंमत आहे ती छापील किंमत. हे बघा छापील किंमत किती तर 2600 ही आपली छापील किंमत आहे. इथे लिहून टाकतोय मी छापील किंमत. येईल लक्षात तुमच्या. चला व्यवस्थित असं लिहून टाका. परत याच पद्धतीचं एक गणित बघू आता आपण. पहा लक्ष द्या, प्रकार नंबर 27 प्रश्न क्रमांक त्यामधला दुसरा. एक दुकानदार एका वस्तूच्या छापील किमतीवर 20% सूट देतो, तरीही त्यास 10% नफा होतो. त्या वस्तूची खरेदीची किंमत 3200 रुपये असेल तर वस्तूची छापील किंमत किती. आता काय म्हटलं या ठिकाणी आपल्याला, वस्तूची छापील किंमत किती असं म्हटलं आहे. म्हणजेच काय करता येईल आपल्याला, छापील किंमत काढायची आहे. मग खरेदी किमती सूत्र आहे आपल्याकडे, मग काही प्रॉब्लेम नाही, लिहून घेऊ. पहा खरेदी किंमत त्याने दिली आपल्याला किती, खरेदी किंमत 3200 रुपये. हे लिहून घेतो मी. पहा हे 3200 रुपये खरेदी किंमत बरोबर. त्यानंतर छापील किंमत आपल्याला काढायची, त्या ठिकाणी एक्स लिहितोय गुणेला, गुणाकारात काय 100 वजा सूट, सूट किती दिलाय बघा 20%, हे 20% अशी लिहून घेतोय. त्यानंतर काय होईल, छेदामध्ये शेकडा नफा पाहिजे आपल्याला, किती टक्के 10% नफा, म्हणजे हा शेकडा लिहितोय आणि प्लस 10% नफा करतोय. बस झालाय. ही झाली गणिताची मांडणी. परत एकदा सोडून घेतोय. पहा हा 3200 असाच बरोबर काय होईल, हा एक सुद्धा असाच गुणेला, हे किती 100 वजा 20 हे झाले 80, आणि छेदामध्ये किती 100 अधिक 10 म्हणजे हे झाले 110. बस झालाय. आता रेट कशाची पाहिजे आपल्याला, एक्सची रेट पाहिजे. मग एक्सची रेट काढून घेऊ. या ठिकाणी एक्सची मांडणी करतोय. इथे काय होईल, हे 3200 जसेच्या तसे. ओके. चला छेदामधला 110 इकडे अंशामध्ये जाईल, इथे लिहितो 110, आणि छेदामध्ये काय येईल सांगा, छेदामध्ये येईल 80. बस झाला. हे सोडवलं की उत्तर मिळते. पहा लक्ष द्या, हा 0 हा 0 काढतोय, आणि 8 चोक 32 पूर्ण भाग जातोय, 8 चोक 32. बस झालाय. 11 चोक 44 हे लिहा 44. शून्य सांगा, 1 2. बस झालाय. 1 आणि 1 2 बरोबर एक्स. याचा अर्थ हे 4400 रुपये म्हणजे 4400 काय तर छापील किंमत आहे. इथे लिहून टाकतोय मी काय तर छापील किंमत. बघा छापील किंमत. ठीक आहे. आपण पहा या गणितामध्ये एक लक्षात घ्या, एकच सूत्र वापरलं आहे, 2 सूत्र नाही, एकाच सूत्राने दोन्ही गणितं आपण सोडवलं आहे. खरेदी किंमत असो, त्यांनी खरेदी किंमत काढा म्हटलं तरी हेच सूत्र, छापील किंमत काढाय म्हटलं तरी हेच सूत्र. येईल लक्षात. सूत्र व्यवस्थित एकच पाठ करायचं आहे तुम्हाला. चला व्यवस्थित करून टाका. ठीक आहे. चला हे याकडे लक्ष द्या, व्यवस्थित कसं सोडवलं त्याच्याकडे कॉन्सन्ट्रेशननी लक्ष द्या, म्हणजे तुम्हालाही व्यवस्थित सोडवता येईल. ठीक आहे. चला त्यानंतरचा एक प्रकार बघू आता आपण. पहा लक्ष द्या, प्रकार नंबर 28 प्रश्न क्रमांक त्यामधला पहिला. एका वस्तूची विक्री किंमत 24 रुपये आहे, त्यामुळे त्या वस्तूच्या खरेदी इतका शेकडा तोटा होतो, तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती. काय विचारला, खरेदी किंमत किती आणि ऑप्शन दिले आहे आपल्याला. ऑप्शनवरूनच याला उत्तर काढायचं आहे. त्याचं कारण असं, या प्रश्नाचे उत्तर एकापेक्षा जास्त निघते. काय निघते, एक्सने जर काढलं तर एकापेक्षा जास्त निघते, म्हणून आपण एकापेक्षा जास्त जर काढला तर वेळ वाया जाईल ना आपला, म्हणून आपल्याला काय करता येईल, डायरेक्ट जे ऑप्शन दिले ते ऑप्शन घेऊन घ्यायचं आणि डायरेक्ट उत्तर काढायचं. येईल लक्षात. कशा पद्धतीने काढायचं ते मी सांगतोय. पहा लक्ष द्या, काय म्हटलं आहे पहा त्यांनी, इतका शेकडा तोटा होतो तर वस्तूची खरेदी किंमत किती. खरेदी किंमत किती म्हटलं आहे, याचा अर्थ ऑप्शनमध्ये दिलेले हे काय असायला पाहिजे, ह्या खरेदी किमती असायला पाहिजे. हे काय आपल्या खरेदी किमती आहे. मग म्हटलं काय त्यांनी, पहा
एका वस्तूची विक्री किंमत 24 रुपये आहे, त्यामुळे त्या वस्तूची खरेदी इतका शेकडा तोटा होतो. पहा, खरेदी इतका शेकडा तोटा होतो. म्हणजेच काय, हे काय खरेदी किंमत, याच्या आता खरेदी किंमत जेवढी आहे 20 खरेदी किंमत आहे, तर 20% शेकडा म्हटलं आहे, 20% शेकडा तोटा होतो. मग मला सांगा 20चे 20% काढा बरं. 20चे 20% तोंडी काढता आले पाहिजे. 20चे 20% मी तुम्हाला सांगितलं शॉर्टकट कसे काढायचे. 100चे 10% म्हणजे काय, इथे आपण 1 पॉईंट देतो 10% होते. ठीक आहे, मी जर 250 दिलं तुम्हाला, याचे 10% म्हणजे काय, तर 25 होते. एक घरा अगोदर पॉईंट दिला म्हणजे 10% होते. आता पहा, आपल्याला याची 20% काढायचे आहे. पहा, हे किती 20% काढायचे. एक घरा अगोदर पॉईंट दिला हे म्हणजे 10%. 2 म्हणजे हे 2 म्हणजे 10%, तर 20 म्हणजे 4 ना. लक्षात आलं का. इथे जर पॉईंट दिला हे 2 म्हणजे काय झाले, 10% झाले. मग मला सांगा 20% म्हणजे याचे दुप्पट करा. येईल लक्षात. म्हणजेच काय, 20% म्हणजे 4, याचे 4. मग 4 काढल्यानंतर याच्यातून वजा करा. वजा काय म्हटलं आहे त्यांनी, शेकडा तोटा. 20% काढले आणि शेकडा आता काय करू, तोटा करू. तोटा केल्यानंतर मला सांगा 20मधून 4 गेले, राहिले किती, 16. आपल्याला 16 नाही जमत, आपल्याला किती पाहिजे, विक्री किंमत ही 24 पाहिजे. किती पाहिजे, 24 आली पाहिजे. येईल लक्षात. लक्षात आला का मी काय म्हणत आहे. परत याच पद्धतीचे इथे पाहू. आता 40चे 40% काढा. जसे 20चे 20% काढले, खरेदी किमती एवढाच, खरेदी किमती एवढा शेकडा तोटा. खरेदी किंमत जेवढी आहे तेवढा शेकडा तोटा. जसं खरेदी किंमत 20 आहे, 20% तोटा. 40 आहे, 40% तोटा. मग इथे 40% तोटा काढू. 40% तोटा म्हणजे 4 चोक 16, कारण 10% म्हणजे 4, मग 40% म्हणजे 4 चोक 16. मग 16 याच्यातून वजा करा. उत्तर किती मिळते तुम्हाला पहा. 16 वजा 16, 40 वजा 16 म्हणजेच किती राहिले, हे 24. बरोबर उत्तर मिळालं तुम्हाला 24. येईल लक्षात. हे झालं तुमची काय, तर वस्तूची खरेदी किंमत किती, तर वस्तूची खरेदी किंमत 40. हे झालं आपलं उत्तर. येईल लक्षात. आता पहा, इकडे काढून पाहू निघते का. मी काय म्हटलं तुम्हाला, एकापेक्षा जास्त उत्तर मिळते. मग पाहू इथे 60चे 60% काढा. 60चे 60% म्हणजे 10% म्हणजे 6, म्हणजे 60%. 6 वेळ गुणा लागेल. 6 6 36. 36 वजा करा याच्यातनं किती निघते पहा बरं. हे निघते 24च. पहा काय निघालं, 60 वजा 36 बरोबर 24. मग आपलं 24 उत्तर हे पण निघालं. म्हणजे ऑप्शन हेही बरोबर आहे, हेही बरोबर आहे. हे लक्षात. ते निघणार नाही. 8 64 ते नाही निघणार. पहा 8 64 निघेल का, हे 64 किती राहिले पहा. या ठिकाणी 6 राहते आणि या ठिकाणी 2 26 निघते. हे लक्षात. हे नाही निघणार. हे चुकीचं आहे वाटल्यास हे चुकीचं आहे, पण हे 2 बरोबर आहे. म्हणून म्हटलं आहे तुम्हाला की एकापेक्षा जास्त उत्तर मिळते, पण ऑप्शनमध्ये तुम्हाला हे आणि हे राहणार नाही कधीच. हे लक्षात. फक्त हेच राहील किंवा हेच राहील. येत्या लक्षात. म्हणजे या गणिताचं उत्तर आता या ठिकाणी आपण ऑप्शन चेंज करून टाकू. 60 चालत नाही आपल्याला, कारण 2 उत्तर येत आहे. मी या ठिकाणी 70 करू, म्हणजे आपलं हे उत्तर येणार नाही. हे उत्तर येणार नाही. म्हणजेच काय उत्तर राहिलं आता तुमचं, हे ऑप्शन मी व्यवस्थित केलं पहा. 20 40 70 आणि 80 केलं, म्हणजे आपले उत्तर काय मिळालं, हे तुम्हाला 40. येईल लक्षात व्यवस्थित. चला याच पद्धतीचं परत एक गणित बघू आपण. पहा लक्ष द्या. प्रकार नंबर 28 प्रश्न क्रमांक त्यामधला दुसरा. एका वस्तूची विक्री किंमत 21 रुपये आहे, त्यामुळे त्या वस्तूच्या खरेदी इतका शेकडा तोटा होतो. जेवढ्याची खरेदी तेवढा शेकडा तोटा. परत त्याच पद्धतीचं गणित आहे. तर वस्तूची खरेदी किंमत किती. खरेदी किंमत विचारल्या म्हणजे ऑप्शनमध्ये दिलेले आहे पूर्ण खरेदी आहे आपल्या. हे काय खरेदी आहे. जेवढा शेकडा काय म्हटलात पहा, वस्तूची खरेदी इतका शेकडा तोटा होतो. जेवढ्याची खरेदी तेवढा शेकडा तोटा. काढून पाहू आपल्याला किती आले पाहिजे, 21 उत्तर आलं पाहिजे. म्हणजे काय, विक्री किंमत हे 21 आली पाहिजे आपले. म्हणजे काय पहा, 60 ही काय आहे, तर वस्तूची खरेदी किंमत आहे 60 रुपये, आणि एवढाच याचा शेकडा तोटा करायचा आहे आपल्याला. म्हणजेच काय, 60चा 60% काढा, म्हणजे 6 6 36 होते. 36 याच्यातनं वजा करा, किती राहते, हे 24. 24 चालेल का, आपल्याला 21 पाहिजे. हा कटला. ओके. 7 70चे 70%, 7 7 49. 49 याच्यातनं वजा करा. डायरेक्ट 6 6 36, 7 7 49 तेवढंच उत्तर येते. 7 7 काय 49. मग मला सांगा 70मधून 49 गेले, 21 उत्तर मिळाला. झालाय. येईल लक्षात. हेच आपलं उत्तर आहे. म्हणजे आपला काय ऑप्शन क्रमांक आहे 2, आणि उत्तर किती मिळते आपल्याला 70. बाकी काढून पाहायची गरज नाही. येईल लक्षात. इथे पहा वाटल्यास 8 8 64 करून पहा, उरते काय 21 नाही. 9 9 81 सोडून पहा किती राहिले, हे 9. इथे किती राहते पहा, हे किती राहिले, 10मधून 4 गेले 6 राहिले. हा एक इथे आला, 1 16 राहिले. येत्या लक्षात. आपल्याला बाकी 21 पाहिजे.
हे बघा 21 दिलं आहे, म्हणजे उत्तर काय तुमचं 70 ऑप्शन असलेलं ऑप्शन क्रमांक 2. येईल लक्षात. चला त्यानंतरचा प्रकार बघू आता आपण एक. लक्ष द्या, प्रकार नंबर 29 प्रश्न क्रमांक त्यामधला पहिला. एका वस्तूची विक्री किंमत 144 रुपये आहे, त्यामुळे त्या वस्तूच्या खरेदी इतका शेकडा नफा होतो, तर वस्तूची खरेदी किंमत किती. आता या ठिकाणी पहा, शेकडा नफा म्हटलाय, नफा, तोटा नाही. याच्यापूर्वी आपण तोटा म्हणजे ते वजाबाकी करत होतो. आता नफा म्हटलं इथे काय करायला तुम्हाला बेरीज करायची आहे, त्या लक्षात. आणि ते बेरीज करून उत्तर किती आला पाहिजे तुमचं 144. ठीक आहे. आता पहा, आणि म्हटलं काय, त्यामुळे त्या वस्तूच्या खरेदी इतका शेकडा नफा होतो. जेवढ्याची खरेदी तेवढा शेकडा नफा. 60ची खरेदी 60% शेकडा नफा, 70ची खरेदी 70% शेकडा नफा. येईल लक्षात. आणि काय, तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती. मग ह्या किमती जे दिल्या ह्या खरेदी किमतीच असायला पाहिजे. ऑप्शनमध्ये या झाल्या खरेदी किमती. ओके. आता पाहू, 60चे 60% सांगा, 6 6 36. हे 36 याच्यात मिळवले तर बेरीज किती, हे 6 6 आणि 3 9 96. आपल्याला किती पाहिजे 144. परत 7 7 49, 70चे 70% म्हणजे 7 7 49. हे किती झाले 9, आणि 7 आणि 4 हे किती झाले 13. येईल लक्षात. 7 आणि 4 किती, हे झाले 11. ओके. 119 चालेल का, नाही. चला त्यानंतर इथे 8 8 64, 80चे 80% म्हणजे 64. ठीक आहे. हे किती झाले 4, 8 आणि 6 हे किती झाले 14. 144 बरोबर आला पहा. हे बघा 144 म्हणजे आपलं उत्तर 80 आणि ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे आपलं उत्तर काय राहिलं या गणिताचं 80 राहील. बाकी सोडून पाहायची गरज नाही. येईल लक्षात तुमच्या. चला व्यवस्थित लिहून टाका. त्यानंतरचं परत एक गणित बघू याच पद्धतीचं आपण. लक्ष द्या, प्रकार नंबर 29 प्रश्न क्रमांक त्यामधला दुसरा. एका वस्तूची विक्री किंमत 75 रुपये आहे, त्यामुळे त्या वस्तूच्या खरेदी इतका शेकडा नफा होतो. खरेदी जेवढ्याची तेवढ्या शेकडा नफा म्हटलाय, नफा होतो, तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती. आता खरेदी किंमत विचारला, याचा अर्थ ऑप्शन म्हणजे खरेदी किमतीच आहे. इथे परत खरेदी किमती लिहून घेतोय मी. ओके. आता पहा, नफा, नफा म्हणजे काय, तोटा म्हटलं तर मायनस, नफा म्हटलं तर प्लस करा, आणि उत्तर किती झाला पाहिजे 75. पहा 40चे 40%, 4 चोक 16, 16 याच्यात ॲड करा, किती झाले पाहू. हे 6 आणि हे 5 56 झाले. ठीक आहे. 50चे 50%, 5 5 25, या ठिकाणी लिहितो मी 25. 50 आणि 25 हे झाले बरोबर 75. बघा हे 75. ठीक आहे. 75 75 म्हणजेच आपलं उत्तर काय राहील, हे 50. उत्तर काय राहील, हे 50 ही खरेदी किंमत असायला पाहिजे. हे लक्षात. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 बरोबर आहे. बाकी काढायची बिलकुलही गरज नाही. हे लक्षात लिहून टाका, ऑप्शन क्रमांक 2 आणि उत्तर काय ते 50. हे लक्षात. चला त्यानंतरचं परत एक टॉपिक बघू आता. लक्ष द्या, प्रकार नंबर 30 प्रश्न क्रमांक त्यामधला पहिला. काय म्हटलं आहे, एका वस्तूची खरेदी किंमत ही विक्रीच्या 75% असेल तर शेकडा नफा किती. आपल्याला शेकडा नफा काढायचा आहे. म्हटलं काय पहा, एका वस्तूची खरेदी किंमत ही विक्रीच्या 75%, विक्रीच्या 75%. मग मला सांगा, समजा मी विक्री किंमत 100 घेतली, 100 आपण मानू, विक्री किंमत 100 मानली समजा, तर खरेदी किंमत किती राहील. यांनीच म्हटलं आहे पहा, खरेदी किंमत किती, एका वस्तूची खरेदी किंमत ही विक्रीच्या 75%, म्हणजे विक्री 100 आहे तर खरेदी किंमत त्याच्या किती 75% म्हणजे 75 आहे. हे बघा 75% म्हटलं आहे ना, म्हणजे विक्रीच्या काय, विक्रीच्या 75% काय खरेदी किंमत आहे. मग 75, 100चे 75% म्हणजे 75 ना. चला 75 लिहिलं. आता मला एक सांगा, तर शेकडा नफा किती. मग इथे शेकडेवारी नेमकी काढायची कशी. मग मला एक सांगा, एक सूत्र आहे आपल्याकडे, ते सर्वांना माहिती आहे पहा. नफा बरोबर विक्री वजा खरेदी, विक्री वजा खरेदी. आता मला सांगा, नफा आपल्याला का बरं काढायचा आहे, कारण यांनी म्हटलं शेकडा नफा किती, म्हणून आपला पहिले नफा काढून घ्यायचा आहे याच्यातला. मग मला सांगा, सूत्र माहिती आहे आपल्याला, एक छोटंसं सूत्र आहे, हे सर्वांना परिचितच आहे. नफा कसा काढायचा, तर नफा म्हणजे काय, विक्री वजा खरेदी केल्याबरोबर नफा मिळते. येईल लक्षात. मग मला सांगा, याच्यापैकी काय काय दिलं आहे. इथे विक्री दिली आहे 100, हे विक्री दिली आहे त्यांनी 100, वजा खरेदी किती आहे, वजा खरेदी दिली आहे यांनी 75. मग मला सांगा, 100मधून 75 गेले, 25 आहे, काय मिळेल, नफा मिळेल ना. तुम्हाला याच्या दोघातली वजाबाकी केली असती तर 25 डायरेक्ट मिळालं असतं, काही अडचण नसती. पण हा नफा आहे हे याच्या सूत्रावरून तुमच्या लक्षात येते.
येईल लक्षात. आता हे नफा झाला. मग मला सांगा नफा काढण्यासाठी आपण छेदामध्ये कुठली किंमत लिहितो? नेहमी ती लिहितो खरेदी किंमत. मग खरेदी किंमत कोणती? तर ही राहिली 75. 75वर 25 हे आहे, तर शेकडेवारी किती? त्यासाठी आपण काय करतो? गुणिला 100. बस झालाय. हे गणित सोडवलं की उत्तर मिळते तुम्हाला. पहा लक्ष द्या. 25 एक 25, 25 त्रिक 75, 3 ने 100ला भागा, पॉईंटमध्ये उत्तर निघते. कसं निघते ते सर्वांना माहिती आहे. काय? तर 33.33% असं उत्तर मिळते. येईल लक्षात. म्हणजे शेकडा नफा किती झाला? तो 33.33% नफा. ओके, हे लिहून टाकतो इथे नफा. ठीक आहे. चला व्यवस्थित असं लिहून टाका. याच पद्धतीचं परत एक गणित सोडू आपण. पहा लक्ष द्या. पहा लक्ष द्या. प्रकार नंबर 30 प्रश्न क्रमांक त्यामधला दुसरा. काय म्हटलाय? एका वस्तूची खरेदी किंमत ही विक्रीच्या 80% असेल तर शेकडा नफा किती? परत त्याच पद्धतीचं गणित आहे. शेकडा नफा आपल्याला काढायचा आहे, म्हणजे नफ्याचा आपल्याला अंक पहिले काढून घ्यायचा आहे. त्यासाठी काय करतायत? पहा लक्ष द्या. खरेदी किंमत ही विक्री किंमतीच्या, याचा अर्थ आपली विक्री किंमत किती लिहा लागण? पहा, विक्री किंमत आपण पहिले किती मानू? तर 100 मानून घेऊ. मग मला सांगा खरेदी किंमत किती राहील? तर खरेदी किंमत किती टक्के म्हटलं आहे त्याने? पहा, एका वस्तूची खरेदी किंमत ही विक्री किंमतीच्या 80% आहे. म्हणजे विक्री किंमतीच्या 80% म्हणजे 80. ओके. आता काय करता येईल? पहा, याच्यामधला फरक म्हणजे नफा आहे. मग ते सूत्र याच्यापूर्वीच मी तुम्हाला सांगितलं, तरी एकदा लिहून घेतोय. पहा, नफा बरोबर काय? तर विक्री वजा काय? खरेदी. विक्री वजा खरेदी. मग मला सांगा विक्री किती आहे? ठिकाणी विक्री दिली आहे 100 आणि खरेदी दिली आहे तुम्हाला किती? 80. मग 100 मधून 80 गेले, नफा किती मिळते तुम्हाला? 20. ओके. आता हा 20 या ठिकाणी लिहून टाकतोय मी नफा. मग छेदामध्ये कोणता अंक लिहितो आपण? नेहमी खरेदी किंमत किती आहे? 80. खरेदी म्हणजे आपल्या खिशातले पैसे असते ते 80. ठीक आहे ना. खिशातल्या पैशावर आपल्याला नफा मिळत असतो कधी, लक्षात घ्या. चला, म्हणजे 80 रुपयावर 20 रुपये नफा, तर हे किती टक्के नफा? बस झालाय. सोडू आता. पहा लक्ष द्या. 20 एक 20, 20 चोक 80. 4ने जर 100ला भागलं तर 100चे 4 तुकडे करा, म्हणजे एक तुकडा किती जाईल? तर 25चा होईल. पहा लक्ष द्या. 4 एक 4, 4 दुने 8, किती राहिल्या या ठिकाणी? 2, आणि 4 पंचे 20, हा पूर्ण कटला कितीने? 25ने. म्हणजे उत्तर काय राहिलं तुमचं? 25% काय राहील? नफा. 25% नफा असं हे उत्तर येईल तुमचं. येईल लक्षात. मग या गणिताचं उत्तर काय? तर तुमचं उत्तर राहील 25%. येईल लक्षात. तर पहा, या लेक्चरमध्ये आपले प्रकार जवळपास झाले आहेत 30. ठीक आहे. या पुढचे प्रकार आपण या पुढच्या लेक्चरमध्ये बघू. या लेक्चरमध्ये इथंच थांबून जाऊ. आपले सर्वांचे धन्यवाद.